नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज नवीन अपडेट आलेली आहे MH लॉ CETची। ती काय अपडेट आहे त्याची इन्फॉर्मेशन आपण घेणार आहोत। आणि खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की रजिस्ट्रेशन कधीपर्यंत चालू होणार आहेत। इंस्टाग्राम आणि कमेंट सेक्शनला, यूट्यूबच्या कमेंट सेक्शनला खूप काही क्वेश्चन पण त्यामध्ये येत होते। त्याचीच आपण आता नवीन अपडेट आलेली आहे। त्यामध्ये तुमचं क्वेश्चनचे जे काही आन्सर आहेत त्यामध्ये तुमचं आन्सर तुम्हाला भेटून जाईल। ठीक आहे, पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमधून नक्की तुम्हाला भेटून जातील। आणि नवीन जर कोणी स्टुडंट असेल तर नक्की आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा। आता आपला जे नॉर्मल जो टॉपिक आहे, जी नवीन अपडेट आली आहे ती आपण बघूया काय आहे ते। CETची आपण वेबसाईट ओपन केलेली आहे आणि या CETची जी लिंक आहे, जी वेबसाईटची लिंक आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला टाकून देतो जेणेकरून तुम्ही इझिली तिकडे जाऊन जे काही नवीन अपडेट आली आहे ती तुम्ही रीड आउट करू शकता। पण तुम्हाला मी सांगतो की कोणती अपडेट आलेली आहे आणि ही जी वेबसाईट आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। इकडे आपण आल्याच्या नंतर आपल्याला इथे दिसत आहे की कॉलेज इन्स्टिट्यूट रजिस्ट्रेशन नोटीस फॉर हायर एज्युकेशन कोर्सेस। इथं ऑलरेडी लिहिलेलं आहे कॉलेज आणि इन्स्टिट्यूट रजिस्ट्रेशन। सो याची नोटीस काय आहे ती आपण एकदा दाखवूया। आज ही अपलोड झालेली आहे 15 मे, म्हणजे आजच अपलोड झालेली आहे। ती नोटीस काय आहे ती एकदा आपण बघूया। जसं की ही सीट नवीन जी अपडेट आलेली आहे ती आपण बघूया। यामध्ये लिहिलं आहे की उच्च शिक्षण संचालनाच्या अखत्यारीतील व्यावसायिक अभ्यासक्रम केंद्रीय प्रवेश प्रक्रिया म्हणजेच आपली कॅपची जी प्रोसेस आहे 2024 आणि 25 यामध्ये जे कॉलेजेस आहेत ते कॉलेजेससाठी नोंदणी करण्यासाठी, म्हणजे त्यांच्याकडून रजिस्ट्रेशन करण्यासाठी ही नोटीस आलेली आहे। यामध्ये कोण कोण आहेत तर विधीचे 5 वर्ष म्हणजे LLB 5 इयरचे, LLB 3 इयर्स, BEd, MEd आणि BPEd, MPEd हे जे कोर्सेस आहेत त्यांच्यासाठी कॉलेजेसना जे रजिस्ट्रेशन करायचं असतं त्यासाठी ही विंडो आता ओपन झालेली आहे। त्याची जर आपण डेट बघितली तर एक्झॅक्ट जी डेट दिलेली आहे आजपासून म्हणजे 15 मे 2024 ते दिनांक 27 मे 2024। जसंही आपण ऑलरेडी सांगितलेलं होतं की या मंथच्या एंडिंगपर्यंत किंवा जूनच्या फर्स्ट वीकमध्ये आपलं रजिस्ट्रेशनची जी प्रोसेस आहे ती चालू होईल। याचा अर्थ कॉलेजेसना जे रजिस्ट्रेशन करण्यासाठी दिलेलं आहे ते 27 मे 2024, तर आपण पकडून चालू आहे की जून फर्स्ट वीकमध्ये आपले जे कॅप रजिस्ट्रेशन जे आहे ते चालू होतील। आता जे रजिस्ट्रेशन जे चालू होणार आहे ते कॉलेजसाठी इन्फॉर्मेशन आहे। कॉलेजचे जे काही ऑनलाईन रजिस्ट्रेशन असतं कॉलेजेसना फिलअप करायचे आहे। त्यानंतर जर बघितलं की विंडो आपली चालू झालेली आहे की नाही, तर इथे जर आपण बघितलं विधी 3 वर्ष, इथे जर आपण क्लिक केलं तर आपली ही विंडो ही ओपन होते। यावरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे विंडो ओपन होते आणि यामध्ये जर आपण सर्क्युलर जे आलेलं आहे 15 मे 2024 ते जर इथे ओपन केलं तर हे सर्क्युलर तुम्हाला इथे दिसत आहे। त्यानंतर ही जी प्रोफाईल आहे ही ऑलरेडी आता ओपन झालेली आणि अशाच पद्धतीने आपली कॅपची प्रोसेस असते, त्यानुसारच आपल्याला इथे लॉग इनला क्लिक करावं लागतं। पण इथे तुम्हाला आता मेन्शन केलेलं ओनली फॉर अदर दॅन कॅन्डिडेट युजर, म्हणजे आता सध्याची प्रोफाईल जी चालू झालेली आहे लॉग इन हे कॉलेजेससाठी चालू झालेलं आहे। रजिस्ट्रेशन कॅपची प्रोसेस जी आपली आहे ती आपली जूनपासून चालू होणार आहे। ते कशा पद्धतीने फिलअप करायचं आहे, कशा पद्धतीने सर्व इन्फॉर्मेशन घ्यायची आहे त्याची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या चॅनल थ्रू तुम्हाला भेटून जाईल। आता सध्या जी नवीन अपडेट आलेली होती तुम्हाला इथे देण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे मी। काही डाऊट असतील तर नक्की मला कमेंट सेक्शनला तुम्ही कमेंट करा, नक्की तुम्हाला त्याचा रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेन। ठीक आहे, आय होप तुम्हाला हे व्हिडिओ हे समजला असेल। नाही समजलं तर मला नक्की कमेंट सेक्शनला तुम्ही विचारू शकता। थँक्यू सो मच। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्सना पुढे शेअर करा जेणेकरून त्यांनाही इन्फॉर्मेशन भेटून जाईल। थँक्यू सो मच।